16 नोव्हेंबरला मी अजितदादांच्या ऑफिसला राजीनामा दिला होता। त्यावेळेला शिंदे, फडणवीस आणि दादांनी राजीनाम्याबाबत वाच्यता करण्यास मनाई केली असं भुजबळ म्हणाले। तर एका आमदाराने मला लाथ घालण्याची भाषा केल्याने मी राजीनाम्याची वाच्यता केली असं भुजबळ म्हणाले। हे बघा, मी 17 तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला। मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका। मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही। आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे। मी तब्बल 2.5 महिने जे आहे वाच्यता केली नाही। त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगून शेवटी तर एकाने जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा, त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली। ज्या वेळेला मी राजीनामा दिलाय तो जिवंत आहे, तो त्यांच्याकडे आहे। त्यांचे लोक म्हणतात, तुम्ही आता संजय राऊत म्हणतात, तर कदाचित ते मंजूर करतील, तुमचं ऐकतील ते। उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको। तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरकवड समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं नाही। मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। हे लयच विचित्र आहे होते यावलेच, लय विचित्र आहे। त्यांनी सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत। मागचं दुःख कोणी विसरू शकत नाही। बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना हे कसा आहे म्हणून। आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं तो बी पक्ष मोडीला देणे। आता ज्यांचे ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं असं करून करून करून। जरांगे पाटील असं म्हणाले, तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करता, तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करा। जाऊ द्या होते तर काय त्याचं काय ते ऐकतं। आता कोण काय म्हणतो, त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा। आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं पण बजेट येईल, त्याच्यातून आरक्षण घ्या।